दोन शब्द विवेचन करणं, चिंतन मांडणं. आपणा सर्वांस स्नेहात अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबराय वैराग्य तपतीर्थ तेजवलय तुकोबराय आणि समस्त ग्रामस्थ मंडळ नागाव, या संपूर्ण नागाव गावातील नवे या पूर्ण तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील विशेषत्वाने 26 गावांचं नितांत ज्यांच्यावर प्रेम, नवे महाराष्ट्रातील दिग्गज वक्तांचं सुद्धा ज्यांच्यावर नितांत प्रेम आणि ज्यांचं प्रेम वारकरी संप्रदायातील प्रत्येक माणसावर आहे होतं, असे असणारे आपल्या सर्वांचे परिचित असणारे हरिभक्त परायण वैकुंठवासी श्री भानुदास बाबा रामदास बाबा पाटील आणि यांचं द्वितीय पुण्यस्मरण आणि त्या निमित्ताने संपन्न होणारा हा भव्य दिव्य स्वरूपाचा एक दिवसीय नाम यज्ञ सोहळा आणि त्या सोहळ्यामधील आजच्या दिवसाची ही कीर्तन वाक्पुष्प सेवा माझ्यासारख्या एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे ज्यांच्याकरवी प्राप्त झाली असे हरिभक्त परायण वैकुंठवासी भानुदास बाबा आणि यांचे पुत्रवत जावई असे हरिभक्त परायण निरंजन महाराज फौजदार आणि यांच्याकरवी सेवा मला प्राप्त झालेली आहे. भगवान श्री ज्ञानोबराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं तुम्ही आम्ही मिळून या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण ज्यांच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालो आहोत त्या भानुदास बाबांविषयी बोलायचं झालं तर मी काय बोलावं, माझ्यापेक्षा तुम्ही फार भानुदास बाबांना जाणलेलं आहे, पाहिलेलं आहे, श्रवण केलेलं आहे, त्यांचा तुम्हाला अनुभव आहे. वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना किंवा व्यावहारिक क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना माणूस किती वर्ष जगला याला अजिबात महत्व नसतं. माणूस जीवन जगत असताना तो कसा जगला याला फार महत्व असतं. तसं वारकरी संप्रदायातील माणूस त्याने किती परमार्थ केला याला महत्व नसतं महाराज, त्याने परमार्थ कसा केला याला महत्व असतं. विठ्ठल जन्मापासून वाऱ्या करणारी मंडळी आहेत, जन्मापासून हरिपाठ करणारी मंडळी आहेत, जन्मापासून कीर्तन श्रवण करणारी मंडळी आहेत. पण जन्मापासून कितीही वाऱ्या करू द्या, जन्मापासून कितीही कीर्तन श्रवण करू द्या, जन्मापासून कितीही हरिपाठ करू द्या, जन्मापासून कितीही परमार्थ करू द्या, पण जीवन जगत असताना तो परमार्थ जर आपल्यात उतरला तर परमार्थाचं साध्य आहे. विठ्ठल परमार्थ आपल्यात उतरणं म्हणजे नेमकं तरी काय, तर परमार्थ आपल्यामध्ये उतरणं याचा अर्थ असा आहे आपण एखादी गोष्ट करायला घेतल्यानंतर त्या गोष्टीला एकही माणूस जर विरोध करत नसेल समजायचं याचा परमार्थ उत्तम आहे, याचा मार्ग उत्तम आहे, यांनी केलेली वाटचाल उत्तम आहे. आणि परमार्थ करत असताना त्यांनी जर एखादा निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये कोणी आडवा पाय ठेवला नाही पाहिजे. नवे परमार्थ करत असताना तोच ध्येयापर्यंत पोहोचतो जो सगळं नियोजन स्वतः करणार, फक्त हुकूम मांडणार आणि समाजाने ते स्वीकारायचं. हे ज्याच्या करवी घडतं त्याला खरा परमार्थी म्हणतात. अगदी भानुदास बाबांच्या जीवनातला तोच प्रसंग आहे. 26 गाव एकादशी ग्रुप आणि या 26 गाव एकादशी ग्रुपचे ते अध्यक्ष होते. मला बाबांच्या विषयी एक नक्की सांगावं वाटेल, ज्या वेळेस या परिसरामध्ये कार्यक्रम राहायचे भानुदास बाबा ज्या वेळेस असतील आणि ज्या गावामध्ये कीर्तन आहे, सप्ताह आहे, त्या सप्ताहातले सगळे कीर्तनकार त्यांना कोण कोण आहेत, कोणत्या दिवशी सप्ताह सुरू होणार, कोणत्या दिवशी संपणार हे माहिती. पण ज्या सप्त्याचं ते आभार प्रदर्शन करतात त्या सप्त्यापासून पुढील 5 सप्ते कोणते होतात याचे तारखेसहित आणि कीर्तनकारासहित हातात मोबाईल न घेता सांगणारा माणूस माझ्या जीवनातील तरी पहिलाच आहे. विठ्ठल परमार्थ करत असताना आपण परमार्थ जो करतो तो परमार्थ कडाला वाटत असेल तर सगळ्यांना घेऊन परमार्थ केला पाहिजे. एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला. भानुदास बाबांनी सगळ्यांना सोबती घेतलं आणि सगळ्यांना सोबत घेऊन
परमार्थ केला आणि परमार्थ करत असताना सांगू तुम्हाला एखाद्या माणसाचा शेवट कसा असतो आणि एखाद्या माणसाचं आपल्या जीवनामध्ये जसं आपण वागलो ते वागल्यानंतर त्याची पोच पावती काय असते एक वाक्य सांगतो ऐका. भानुदास बाबा ज्या दिवशी गेले आणि त्या दिवशी मला थोडा उशीर झाला होता यायला इथपर्यंत, पण मी गावात घुसलो ते स्मशानभूमीवर गेलो. पण तिथं गेल्यानंतर मला असं जाणवलं जो जो गावातील तरुण वर्ग होता त्या प्रत्येक तरुण वर्गाच्या डोळ्यात भानुदास बाबांसाठी अश्रू होते. ही भानुदास बाबांची पोचपावती जीवनाची. विठ्ठला विठ्ठला. अनेकांना सहकार्य केलं, अनेकांना मदत केली, अनेकांना परमार्थाला लावलं. असे भानुदास बाबांचं एक अलौकिक जीवन आहे महाराज. अलौकिक जीवन, अतिशय गोड व्यक्तिमत्व. आणि परमार्थ करत असताना परंपरेचा परमार्थ आहे. त्यांचे पिताश्री त्यांचा जर विचार करू गेलो तर गुरुवर्य हरिभक्त परायण रामदास बाबा पाटील त्यांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थ केला. आणि परमार्थ करत असताना तेच धडे आपल्या मुलाला सुद्धा गिरवायला लावले. आणि गिरवत असताना भानुदास बाबांनी जसा रामदास बाबांनी परमार्थ केला अगदी तसाच परमार्थ करायला सुरुवात केली. फक्त नशीब आणि काळ याचा जर विचार करू गेले तर ते कोणाला महाराज सुटत नाही. ज्याच्या जीवनामध्ये जेवढं मिळणार तेवढंच त्याला मिळणार, त्याच्यापेक्षा जास्त कदापिही मिळणार नाही. परंतु आजारपणाने काळाने झेप घातली आणि भानुदास बाबांना फार लवकर घेऊन गेले बघा. आणि काय सांगू तुम्हाला, जो सर्वाला आवडतो ना तो देवाला जास्त आवडतो. विठ्ठला विठ्ठला.